बाकीच्यांना येत नाही का आवाज? वैष्णवी कोळी, रोल नंबर 36, रोल नंबर 36, रोल नंबर 23, रोल नंबर 67, Yes, ma'am. नाही का माझा? Yes, ma'am. रोल नंबर 48, Yes, ma'am. 48, Sorry, ma'am. रोल नंबर 48, तुषार नाईक नवरे, ओके. यांनी नाही येत का लेक्चरला? ते लेक्चर चालू ठेवून दुसरीकडे कुठे गेलेत? कोण सांगेल कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन म्हणजे काय सांगितलेलं? Reaction between cation and ligands. ओके, गुड. त्यामध्ये काय सांगितलेलं कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन मध्ये रिएक्शन होते मेटल आयन आणि लिगँड मध्ये, आणि त्यामध्ये जो बॉन्ड फॉर्म होते त्याला काय नाव होतं? काल काय सांगितलेलं? कसला बॉन्ड फॉर्म होतोय? Coordinate bond. Coordinate. बॉन्ड फॉर्म होतोय. तर बघा, ह्या ज्या काही बेसिक टर्म्स होत्या काल आपण बघितलेल्या कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन मध्ये. लिगँड म्हणजे काय, लिगँडचे टाईप, ऍडव्हान्टेजेस ऑफ मल्टीडेंटेड म्हणजे लिगँडचे टाईप बघितलेले काल, युनिडेंटेड, मल्टीडेंटेड. तर बघा, लिगँड म्हणजे काय? लिगँड्स आर इलेक्ट्रॉन पेअर डोनर टू फॉर्म कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड विथ मेटल आयन. हे काय आहे की इलेक्ट्रॉन पेअर काय करतात? लिगँड डोनेट करते. ते कशाला अटॅच असते? मेटल आयनला. मेटल आयनला लिगँड अटॅच होते अँड कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड विथ मेटल आयन. मेटल आयन सोबत काय करते? कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करते. तर बघा, काल बघितलेलं आपण लिगँडचे टाईप. लिगँडचे टाईप काय काय बघितलेले? मोनोडेंटेड, मल्टीडेंटेड. मल्टीडेंटेड मध्ये किती आहेत बघा? बायडेंटेड, ट्रायडेंटेड, टेट्राडेंटेड, पेंटाडेंटेड अँड हेक्साडेंटेड. मोनोडेंटेड म्हणजे काय सांगितलेलं काल? मोनोडेंटेड म्हणजे काय सांगितलेलं? Ligand attached to metal at one side. काय आवाज आला नाही मॅडम तुमचा? Ligand attached to metal at one side. हा, लिगँड अटॅच्ड ॲट वन साइड. तर बघा, ऍडव्हान्टेजेस ऑफ मल्टीडेंटेड लिगँड्स. ऍडव्हान्टेजेस काय काय आहेत? टेट्राडेंटेड और हेक्साडेंटेड.
Ligands are more satisfactory as a titrants than ligands with a lesser number of donor groups because their reaction with cations are more completely and because they tend to form 1:1 complexes. लिगॅंड काय करते, इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करते आणि हे काय करते, लेसर नंबर ऑफ डोनर ग्रुप बिकॉज रिएक्शन विथ कॅटायन्स, त्याची जी काही रिएक्शन होते लिगॅंडची कॅटायन सोबत आर मोर कम्प्लिटली, रिएक्शन कशी होते, कम्प्लीट होते अँड बिकॉज दे टेंड टू 1:1 कॉम्प्लेक्स, त्यामध्ये काय होते 1:1 कॉम्प्लेक्स फॉर्म होते. म्हणजे लिगॅंडची आणि मेटलची रिएक्शन झाली, काय फॉर्म होणार आहे, कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आहे आणि त्यावरून आपण काय करणार आहे, त्या कंपाऊंडचं कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन करणार आहे. म्हणजे आपण डिटरमाइन करणार आहे की कोणतं टायट्रेशन करायचं आपल्याला, ऍसिड बेस टायट्रेशन करायचं आहे की नॉन ऍक्वेस टायट्रेशन करायचं आहे की कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन करायचंय. त्या ड्रगच्या नेचरवरून आपण ठरवणार की कोणतं टायट्रेशन करायचंय. त्यामध्ये काय सांगितले, लिगॅंड कसं आहे, इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करते आणि हे काय मेटल रिएक्शन विथ कॅटायन, कॅटायन सोबत रिएक्शन होऊन रिएक्शन काय होते, कॅटायन सोबत कम्प्लीट होते अँड दे बिकॉज टेन टू काय फॉर्म करते 1:1 कॉम्प्लेक्स फॉर्म करते. देन नेक्स्ट बघा, चिलेट. चिलेट इज अ प्रोड्यूस्ड when a metal ion coordinate with 2 or more donor group of a single ligand to form a 5 or 6 membered heterocyclic ring. यामध्ये काय सांगितले, चिलेट कशापासून प्रोड्यूस होते, मेटल आयन सोबत, मेटल आयन पासून चिलेट प्रोड्यूस होते आणि ते कशासोबत कोऑर्डिनेट होते, 2 किंवा 2 पेक्षा जास्त डोनर ग्रुप सोबत, 2 किंवा 2 पेक्षा जास्त डोनर ग्रुप सोबत लिगॅंड काय होते, कोऑर्डिनेट होते अँड टू फॉर्म 5 to 6 मेंबर्ड हेटेरोसायक्लिक रिंग. 12th मध्ये तुम्हाला बेन्झीनचं स्ट्रक्चर बघितले तुम्ही, बेन्झीनचं स्ट्रक्चर, Yes, ma'am. Yes, ma'am. त्याला आपण कसं म्हणतो, हेटेरोसायक्लिक रिंग, सायकल रिंग तयार होते. तसं काय होते ह्या चिलेट मध्ये, मेटल आयन कोऑर्डिनेट होते 2 किंवा 2 पेक्षा जास्त ग्रुप सोबत, सिंगल लिगॅंड ऑफ अ सिंगल लिगॅंड. लिगॅंड सिंगल लिगॅंड सोबत काय होते, फॉर्म होते, म्हणजे त्यापासून काय होणार आहे, 5 किंवा 6 मेंबरची एक रिंग तयार होणार आहे, हेटेरोसायक्लिक रिंग. पेंटीन किंवा बेन्झीनची रिंग बघितली आपण, त्यामध्ये काय होणार, तशी रिंग फॉर्म होणार आहे. आणि चिलेटिंग एजंट म्हणजे काय बघा, मल्टीडेंटेड लिगॅंड्स आर चिलेटिंग एजंट. मल्टीडेंटेड जे लिगॅंड आहे ते काय, चिलेटिंग एजंट आहे. अँड चिलेट इफेक्ट बघा, द मल्टीडेंटेड लिगॅंड्स टू फॉर्म स्ट्रॉंग 1:1 कॉम्प्लेक्स विथ मेनी मेटल आयन्स. यामध्ये सांगितले चिलेटिंग इफेक्ट काय, 1:1 कॉम्प्लेक्स फॉर्म करणार विथ मेनी मेटल आयन. म्हणजे जेव्हा लिगॅंड जो काय आहे तो मेटल आयन सोबत कोऑर्डिनेट झाला किंवा रिएक्ट झाला त्याच्यासोबत, तो काय करणार आहे, 1:1 कॉम्प्लेक्स फॉर्म करणार, म्हणजे त्याला काय म्हणणार आपण, चिलेटिंग इफेक्ट. The stability of multidentate complex is mainly an entropy effect. The reaction is favored by negative enthalpy and positive entropy. ह्यामध्ये काय सांगितले, स्टॅबिलिटी ऑफ मल्टीडेंटेड लिगॅंड, मल्टीडेंटेड लिगॅंडची स्टॅबिलिटी सांगितले. एन्थाल्पी आणि एंट्रॉपी तुम्ही 12th ला केमिस्ट्रीला होतं. एन्थाल्पी म्हणजे काय, एन्थाल्पी मीन्स व्हॉट, इंटरनल एनर्जी की एक्सटर्नल एनर्जी, एन्थाल्पी म्हणजे Internal. येस, गुड. एन्थाल्पी म्हणजे काय, त्या कंपाऊंडची इंटरनल एनर्जी आणि एंट्रॉपी मीन्स
Entropy means what? येत नाही का कोणाला? एंट्रोपी म्हणजे काय? 12th मध्ये झाले ना, केमिस्ट्री शिकलाय का नाही तुम्ही? का नव्हतं केमिस्ट्री तुम्हाला 12th मध्ये? 12th मध्ये केमिस्ट्री नव्हता का? हॅलो, माझा आवाज कोणालाच येत नाही का? पल्लवी भोसले, यस मॅम. 12वी मध्ये केमिस्ट्री नव्हता का तुम्हाला? होता मॅम. मी अनम्यूट करून सांगायचं नव्हता होता. एंट्रोपी मीन्स व्हॉट? एक्सटर्नल एक्सटर्नल एनर्जी. एनर्जी. एंट्रोपी मीन्स व्हॉट? measure of unavailable energy. अवेलेबल एनर्जी मेजर करतो का? थर्मल एनर्जी मेजर करतो त्यामध्ये? थर्मल एनर्जी पर युनिट टेम्परेचर. येस. मेटल ईडीटी. आता बघा, जे काय आपण टायट्रेशन करणार आहे, तर बघा, मेटल ईडीटीए टायट्रेशन. ईडीटीए काय आहे? ईडीटीए काय? हा कॉम्प्लेक्सिंग एजंट आहे. म्हणजे कॉम्प्लेक्स फॉर्म होताना आपण ईडीटीए टायट्रेशन करतो. म्हणजे काय करतो? प्रिव्हेंट हायड्रॉक्साइड फॉर्मेशन. जे काय हायड्रॉक्साइड फॉर्मेशन होणार आहे ते काय करतो आपण? प्रिव्हेंट करतो. ईडीटीए म्हणजे काय बघा? ईडीटीए इज अ चिलेंटर हेक्साडेंटेड. EDTA is a 6 potential sites of bonding a metal ion to a 4 carbonyl groups to ammonia groups. त्यामध्ये काय सांगितलं EDTA टायट्रेशन मध्ये? EDTA टायट्रेशन काय करतं? प्रिव्हेंट द हायड्रॉक्साइड फॉर्मेशन. आणि ह्यामध्ये किती साइट असते? 6 पोटेन्शियल साइट्स ऑफ बॉन्डिंग अ मेटल आयन. म्हणजे as like a benzene ring. The 4 carbonyl groups to ammonia groups. त्यामध्ये काय असते? 4 कार्बोनिल ग्रुप आणि 2 अमोनिया ग्रुप असते. म्हणजे हे थोडक्यात ईडीटीएचं स्ट्रक्चर झालं. ईडीटीएच्या स्ट्रक्चर मध्ये काय असते? 4 कार्बोनिल ग्रुप्स अँड 2
ammonia groups. Acidic property बघा, acidic property is a hexaprotic system. The relative amount of EDTA species H4Y, H3Y, H2Y2 square, HY3 minus and Y4 minus vary the functions of pH. हे काय दिले H4Y, H3Y हे काय आहेत फंक्शन्स आहेत pH चे. म्हणजे ऍसिडिक प्रॉपर्टी मध्ये जेव्हा EDTA असेल तेव्हा आपण काय करणार आहे EDTA चे ह्या स्पेसिस आहेत. Then next बघा complexes of EDTA and metal ion. EDTA आणि जेव्हा EDTA मेटल आयन सोबत रिएक्ट होतो तेव्हा कसं कॉम्प्लेक्स फॉर्म होते बघा Mn प्लस हे काय मेटल आयन and प्लस Y4 मायनस हे काय EDTA चं स्पेसिस आहेत म्हणजे थोडक्यात टाइप्स आहेत EDTA चे. तर रिएक्ट होऊन काय होणार आहे My ब्रॅकेट मध्ये रेज टू N-4 प्लस हे काय होणार आहे कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आहे. मेटल आयन सोबत रिएक्ट झाले EDTA and formation of constant Kf. Equilibrium constant of the reaction of metal with the ligand is called as a formation constant. हे Kf म्हणजे काय आहे स्टॅबिलिटी कॉन्स्टंट आहे. सगळ्यांना समजते का? हॅलो. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. त्यामध्ये काय आहे फॉर्मेशन ऑफ कॉन्स्टंट स्टॅबिलिटी कॉन्स्टंट. त्यामध्ये काय सांगितले मेटल आयन आणि लिगँडची जी काही रिएक्शन होणार आहे ती इक्विलिब्रियम कंडिशनला म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जो काय असणार आहे रिएक्शन होताना त्यालाच काय म्हणतो आपण फॉर्मेशन ऑफ कॉन्स्टंट स्टॅबिलिटी. Then next बघा conditional formation of constant stability. It also called effective formation constant. हे काय आहे effective formation आहे and describe formation of My raised to N-4 bracket complete at a particular pH. यामध्ये काय होणार आहे जो काही pH असणार आहे ज्या काही जे काही pH ची रेंज असणार आहे म्हणजे आपण जेव्हा टायट्रेशन केलं आणि जो काही pH त्या सोल्युशनचा जो काही pH असेल तेव्हा हे काय फॉर्म होणार आहे My raised to N-1 हे काय होणार आहे फॉर्म होणार आहे ऍट अ पर्टिक्युलर pH. म्हणजे ह्या सोल्युशनचा जर समजा pH असेल 8 तर ह्या 8 pH जेव्हा त्या सोल्युशनचा pH 8 होईल तेव्हा हे काय फॉर्म होणार आहे हे फॉर्म होणार आहे My हे कॉम्प्लेक्स आहे मेटल आयन आणि EDTA जेव्हा रिएक्ट झालेला तेव्हा हे फॉर्म झालेलं My raised to N-4. Next one control of pH. The minimum pH is added to titration of metal ions. Provide a strategy of selective titration of one ion in presence of another. यामध्ये काय सांगितले minimum pH is needed to the titration of many metal ions. जो काय मिनिमम pH असणार आहे मॅक्झिमम नाही मिनिमम pH इज नीडेड. मिनिमम pH गरजेचा असणार आहे मेटल आयन्स. प्रोव्हाइड द स्ट्रॅटेजी फॉर द सिलेक्टिव्ह टायट्रेशन ऑफ वन आयन इन द प्रेझेन्स ऑफ अनदर. त्यामध्ये काय करायचंय एकाच आयनचं टायट्रेशन करायचंय दुसरा आयन प्रेझेन्स असताना प्रेझेन्स ऑफ अनदर. Okay, auxiliary complexing agent or buffer.
बफर सोल्युशन म्हणजे काय सांगितलेलं, नॉन एक्वेस टायट्रेशन मध्ये डेफिनेशन दिलेली खाली. त्यामध्ये काय बफर सोल्युशन म्हणजे काय असते, मिक्सचर ऑफ वीक ऍसिड. वीक ऍसिडचं काय आहे, मिक्सचर अँड कॉन्जुगेट बेस. म्हणजे काय बफर सोल्युशन. बफर सोल्युशन म्हणजे काय, मिक्सचर ऑफ वीक ऍसिड अँड कॉन्जुगेट बेस. कॉन्जुगेट बेस म्हणजे काय सांगितलेलं मी, कॉन्जुगेट बेस म्हणजे काय सांगितलेलं, जेव्हा ऍसिड बेस टायट्रेशन मध्ये ऍसिडची नॉन एक्वेस टायट्रेशन मध्ये बघितलेलं आपण कॉन्जुगेट बेस फॉर्म झालेला, ऍसिड बेस रिएक्शन झालेली, तेव्हा आहे का लक्षात. हॅलो, कॉन्जुगेट बेस म्हणजे काय सांगितलेलं बघा, व्हेन ऍसिड लुजेस अ हायड्रोजन आयन. ऍसिड काय करतं, हायड्रोजन आयन लूज करतं, म्हणजे H+ आयन लूज करतं आणि काय फॉर्म होते, कॉन्जुगेट बेसेस. ऑक्झिलरी कॉम्प्लेक्सिंग एजंट अँड or buffer is the buffer which not only fixes pH but severs to complex the metal ion and keep its the solution but complexes the metal ion until EDTA is introduced. त्यामध्ये काय सांगितले, is the buffer which not fixes the pH. त्या जे काय बफर सोल्युशन असणार त्यामध्ये pH काय असणार, फिक्स नसणार आहे, बट सिवेज द कॉम्प्लेक्स ऑफ मेटल आयन अँड कीप इट सोल्युशन. आणि जे काय मेटल आयन सोबत रिएक्ट होऊन जे काही कॉम्प्लेक्स तयार होणार आहे ते सोल्युशन घ्यायचंय. अँड बिकॉज ऑफ कॉम्प्लेक्सेस ऑफ मेटल आयन अंटिल द EDTA इज इंट्रोड्यूस्ड. आणि जे काही EDTA फॉर्म होणार आहे म्हणजे कॉम्प्लेक्सिंग एजंट फॉर्म होणार आहे. कॉम्प्लेक्सिंग एजंट कधी फॉर्म होणार आहे, जेव्हा मेटल आयन आणि लिगेंड रिएक्ट करतील एकमेकांसोबत, रिएक्शन होणार आहे त्यांची, तेव्हा काय फॉर्म होणार आहे, EDTA कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आहे. देन नेक्स्ट बघा, इंडिकेटर्स फॉर EDTA टायट्रेशन. आपण कोणते कोणते इंडिकेटर यूज करणार आहे EDTA टायट्रेशन मध्ये बघा. A metal ion indicator is a compound whose color changes when it binds to the metal ion. तेव्हा मेटल आयन इंडिकेटर कंपाऊंड म्हणजे जेव्हा मेटल आयन सोबत जे काही लिगॅंड रिएक्ट होणार आहे त्यावेळेस आपण जो काही इंडिकेटर यूज करणार आहे तेव्हा काय होणार आहे, कलर चेंज होणार आहे. टायट्रेशन मध्ये काय होतं, कलर चेंज होतं टायट्रेशन करताना. अँड इट बाइंड विथ द मेटल आयन. मेटल आयन सोबत काय करणार आहे, ते बाइंड होणार आहे. जे काय मेटल आयनचं टायट्रेशन करताना जो काही इंडिकेटर यूज करणार आहे ते काय होणार आहे, bind to the metal ion. It must bind metal less strongly than the EDTA does. Metal ion indicator are also called as acid base indicator because the color of free indicator is a pH dependent. त्यामध्ये काय होणार आहे, मेटल आयन इंडिकेटर कशासोबत बाइंड होणार आहे, मेटल आयन सोबत. And metal ion called as acid base indicator. Metal ion indicator ला काय म्हणतो आपण, acid base indicator. And because the color of free indicators of pH dependent. Because of the color of free indicator is a pH dependent. जो काही कलर चेंज होणार आहे तो कशावर डिपेंड असणार आहे, पीएच वर डिपेंड असणार आहे. यामध्ये बघा EDTA टायट्रेशन करताना मेन इंडिकेटर आपण कोणता यूज करणार आहे, EBT म्हणजे काय, युरिक्रोम ब्लॅक टी. युरिक्रोम ब्लॅक टी इंडिकेटर यूज करणार आहे आपण. त्याचं बिहेवियर कसं असतं बघा, इट इज अ बिहेवियर ऍज अ वीक ऍसिड.
weak acid सारखं बिहेव करतं. And the acid and their conjugate bases have a different color. जे काय ऍसिड आहेत आणि कॉन्जुगेट बेसिस आहेत त्यांचे काय असणार वेगवेगळे कलर्स. आता इथे रिएक्शन काय दिले बघा. वॉटर रिएक्ट्स विथ H2 आयन मायनस म्हणजे रेड. H2 इंडिकेटर आहे हा आणि तो त्याचं वॉटरचं ह्याच्यासोबत टायट्रेशन केलं आपण इंडिकेटर सोबत आणि तो कलर कशामध्ये चेंज झालाय रेडचा कशामध्ये झालाय ब्ल्यू मध्ये आणि H2 मायनस प्लस HCO प्लस हे काय होणार आहे ते आयन फॉर्म होणार आहे हायड्रोनियम आयन. तर बघा टाइप्स ऑफ EDTA टायट्रेशन. मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट टाइप्स ऑफ EDTA टायट्रेशन. एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो EDTA टायट्रेशनचे टाइप एक्सप्लेन करा किंवा ब्रीफ नोट लिहायला सांगू शकतो तुम्हाला EDTA टायट्रेशन वर. त्यामध्ये हे टाइप एक्सप्लेन करायचे आपल्याला. EDTA टायट्रेशनचे टाइप बघा. डायरेक्ट टायट्रेशन, बॅक टायट्रेशन, रिप्लेसमेंट और डिस्प्लेसमेंट और सबस्टिट्यूशन टायट्रेशन, अल्कलिमेट्री टायट्रेशन और इनडायरेक्ट टायट्रेशन. हे काय EDTA टायट्रेशनचे टाइप आहेत. फर्स्ट बघा डायरेक्ट टायट्रेशन मेथड. डायरेक्ट टायट्रेशन मेथड. It is the simplest and most convenient method in which the standard solution of EDTA is slowly added to the metal ion solution till the end point achieved. ठीक आहे खूप सिंपल मेथड आहे. डायरेक्ट टायट्रेशन कसं करतो आपण एखादं सोल्युशन घेतो ब्युरेट मध्ये सोल्युशन करतो नॉन कॉन्सन्ट्रेशनचं कोनिकल क्लास घेतो त्यामध्ये सोल्युशन करतो आपल्याला माहित असते प्रोसिजर काय करायची त्यामध्ये इंडिकेटर टाकताना आपण टायट्रेशन करायला लागतो डायरेक्ट. तसंच ही काय आपल्याला काय करायचं स्टँडर्ड सोल्युशन बनवायचं EDTA. EDTA काय कॉम्प्लेक्सिंग एजंट आहे हा ह्याचं काय करायचं आपल्याला स्टँडर्ड सोल्युशन बनवायचं आहे आणि ते काय करायचंय मेटल आयन मध्ये स्लोली ऍड करायचंय. म्हणजे स्टँडर्ड सोल्युशन EDTA कशामध्ये असणार कशामध्ये घेणार आपण ब्युरेट मध्ये घेणार की कोनिकल फ्लास्क मध्ये घेणार. ब्युरेट. येस ब्युरेट मध्ये घेणार स्टँडर्ड सोल्युशन ऑफ EDTA आणि मेटल आयन सोल्युशन जे आहे ते कोनिकल फ्लास्क मध्ये आणि ते काय करणार आपण इंडिकेटर ऍड करून काय करणार आपण त्याचं टायट्रेशन करणार. जोपर्यंत आपल्याला एंड पॉइंट येत नाही किंवा कलर चेंज होत नाही तोपर्यंत काय करणार आपण टायट्रेशन करणार. त्याला काय म्हणतात डायरेक्ट टायट्रेशन मेथड. डायरेक्ट टायट्रेशन मेथड मध्ये काय लक्षात ठेवायचं आपल्याला EDTA चं स्टँडर्ड सोल्युशन आणि मेटल आयनचं सोल्युशन ह्या दोघांचं टायट्रेशन करायचं आपल्याला. म्हणजे EDTA स्टँडर्ड EDTA सोल्युशन काय करायचं स्लोली ऍडेड टू मेटल आयन सोल्युशन. ओके समजते सगळ्यांना. येस मॅम. ओके नेक्स्ट सेकंड बघा बॅक टायट्रेशन मेथड. बॅक टायट्रेशन मेथड मध्ये काय इन दिस मेथड the excess of standard solution of EDTA is added to metal solution being determined so as a complex all the metal ion present in the solution. The excess of EDTA left after the complex formation of metal is back titrated with the standard solution in a second metal ion. त्यामध्ये काय आहे सेम अशीच प्रोसिजर आहे. EDTA सोल्युशन आपण स्टँडर्ड सोल्युशन बनवलं मेटल आयन सोबत टायट्रेट करायला लागलो. जेव्हा हे टायट्रेशन करताना काय होते कॉम्प्लेक्स फॉर्म होतो. हा कॉम्प्लेक्स मेटल आयन सोबत फॉर्म होत नाही. तर त्या ह्यामध्ये काय काय होते सेकंड मेटल आयन सोबत कॉम्प्लेक्स फॉर्म होते बॅक टायट्रेशन मेथड मध्ये. इथं सांगितलं त्यांनी being determined so as complex all the metal ion present in the solution. म्हणजे जे काही कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आहे मेटल आयनचे लक्षात येते सगळ्यांच्या कॉम्प्लेक्स ऑल द मेटल आयन प्रेझेंट इन द सोल्युशन. म्हणजे आपण टायट्रेशन करताना मेटल आयनच्या सोल्युशन मध्ये कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आहे
and the excess of EDTA left after the complex formation of metal is back titrated with standard solution of the second metal ion. तर ह्यामध्ये कॉम्प्लेक्स जे फॉर्म झाले तर ते काय होणार आहे, स्टँडर्ड सोल्युशन EDTA जे स्टँडर्ड सोल्युशन आहे back titrated with standard solution of a second metal ion सोबत react होणार आहे. Then next third बघा, displacement titration म्हणजे काय बघा, त्याला सेकंड नाव काय आहे, रिप्लेसमेंट टायट्रेशन. म्हणजे ह्यामध्ये काय होतंय, आता समजा आपण जेव्हा सिल्वर क्लोराइडचं जसं टायट्रेशन करतो त्याच्यासोबत सोडियमचं टायट्रेशन म्हणजे आपण सोडियमची रिएक्शन घेतली AgCl आणि सोडियम सिल्वर क्लोराइड आणि सोडियमची रिएक्शन घेतली तर त्यामध्ये काय करणार आहे, NaCl फॉर्म होणार आहे. म्हणजे काय झालं, सिल्वरला काय केलं, NaCl न रिप्लेस केलं असं. The metal to analyze is added to the metal EDTA complex. The analyte ion displaces EDTA from the metal and metal is subsequently titrated with standard EDTA. यामध्ये काय, जो काय analyte आहे तो काय करणार आहे, analyte ion काय करणार आहे, डिस्प्लेस करणार आहे EDTA from the metal. And metal is subsequently titrated with the standard EDTA. म्हणजे जो काय रिप्लेस झालेला आहे मेटल आयन त्याच्यासोबत काय होणार आहे, त्याच्यासोबत टायट्रेट करायचं आपल्याला स्टँडर्ड EDTA. म्हणजे त्याच्यासोबत टायट्रेशन होणार रिप्लेस झालेल्या मेटल आयन सोबत. नेक्स्ट फोर्थ बघा, इनडायरेक्ट टायट्रेशन. The anion is first precipitated with the metal cation and precipitate is washed and boiled with an excess of disodium EDTA solution to form the metal complex. त्यामध्ये काय करणार आहे, त्यामध्ये काय आहे, इनडायरेक्ट टायट्रेशन मध्ये बघा, anion is first precipitated कॅटायन anion जे काय असतील मेटल आयन कॅटायन असतील, anion काय करणार आहे, फर्स्ट प्रेसिपिटेटेड आहे विथ द मेटल कॅटायन. anion काय होणार, पीपीटी मध्ये पीपीटी फॉर्म होणार म्हणजे प्रेसिपिटेट फॉर्म होणार आहे. अँड प्रेसिपिटेट इज वॉश्ड, तो काय प्रेसिपिटेट येईल आपला तो काय करायचा, आपल्याला वॉश करायचा अँड बॉइल्ड विथ एक्सेस डायसोडियम EDTA सोल्युशन फ्रॉम द मेटल कॉम्प्लेक्स. आणि जो काय प्रेसिपिटेट आलाय तो कशासोबत बॉईल करायचा आहे, EDTA सोल्युशन सोबत बॉईल करायचं आपल्याला. म्हणजे जे काय आपण स्टँडर्ड EDTA सोल्युशन बनवलंय त्या सोल्युशन मध्ये टाकून प्रेसिपिटेट काय करायचं आपल्याला, बॉईल करायचंय. आणि काय फॉर्म होणार आहे, मेटल कॉम्प्लेक्स. त्यापासून काय फॉर्म होणार आहे, मेटल कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आहे. त्याला काय म्हणतो आपण, इनडायरेक्ट टायट्रेशन. Then next बघा, लास्ट पॉइंट, ऍप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन. काय काय ऍप्लिकेशन सांगितले बघा, हार्डनेस ऑफ वॉटर. हे कालच्या लेक्चर मध्ये आपण बघितलेलं हार्डनेस ऑफ वॉटर. त्यामध्ये काय असते, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयन. यामध्ये काय सांगितलं बघा, द हार्डनेस इज ड्यू टू बोथ calcium and magnesium salts, but the two are determined together in the titration. टायट्रेशन मध्ये काय करायचे, हे आपल्याला डिटरमाइन करायचे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयन. द टोटल कॅल्शियम अँड मॅग्नेशियम इज टायट्रेटेड विथ स्टँडर्ड सोल्युशन युजिंग युरिक्रोम ब्लॅक टी इंडिकेटर. जे काय कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयन आहेत ते कशासोबत टायट्रेट करायचे आपल्याला, स्टँडर्ड EDTA सोल्युशन सोबत. स्टँडर्ड EDTA सोल्युशन सोबत आपल्याला टायट्रेट करायचे युजिंग कोणता इंडिकेटर आपण यूज करणार आहे,
इरिक्रोम ब्लॅक टी, इरिक्रोम ब्लॅक टी हा इंडिकेटर आपल्याला यूज करायचा आहे. ऍप्लिकेशन काय आहे? हार्डनेस ऑफ वॉटर. देन नेक्स्ट पॉइंट बघा, मास्किंग अँड डिमास्किंग एजंट. मास्किंग एजंट म्हणजे काय आहेत बघा. मास्किंग एजंट इज अ reagent that protects some component of the analyte from the reaction with EDTA. मास्किंग एजंट म्हणजे काय आहे? हे एक रिएजंट आहे. काय हे नेमकं प्रोटेक्ट करते, कंपोनेंटला प्रोटेक्ट करते ऑफ द एनालाइट. एनालाइटच्या कंपोनेंटला काय करते? प्रोटेक्ट करते. कशापासून प्रोटेक्ट करते? EDTA सोबत रिएक्शन होण्यापासून प्रोटेक्ट करते. त्याला काय म्हणतो आपण? मास्किंग एजंट. Masking agent used to prevent one element from interfering with the analysis of another element. Masking का यूज करतोय आपण? एक इलेमेंट जो काय आपण अनालिसिस करताना, एखाद्या कंपाऊंडचा आपण अनालिसिस करताना त्यामध्ये एखादा सबस्टन्स इंटरफेअर होणे म्हणजे एकमेकांसोबत दुसरा प्रोडक्ट रिएक्ट होऊ नये, त्यासाठी मास्किंग एजंट काय करते? त्याला प्रिव्हेंट करते. आणि डिमास्किंग एजंट म्हणजे काय बघा, इज अ रिएजंट दॅट रिलीज ऑफ द मेटल आयन फ्रॉम अ मास्किंग एजंट. डिमास्किंग एजंट काय करते? मास्किंग एजंट मधून मेटल आयन काय करते? रिलीज ऑफ द मेटल आयन. मेटल आयन काय करते? रिलीज करते. त्याला काय म्हणतो आपण? डिमास्किंग एजंट. ओके, समजते सगळ्यांना? मास्किंग डिमास्किंग समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. हा एक पॉइंट इम्पॉर्टंट आहे, मास्किंग अँड डिमास्किंग एजंट. कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन मधला हा पॉइंट आहे. तर बघा एक्झाम्पल दिले त्यांनी. मॅग्नेशियम आयन कॉम्प्लेक्स विथ EDTA. जे काही मॅग्नेशियम आयन आहे, तर बघा इथं मॅग्नेशियम आयन आणि हा जो काही इंडिकेटर आहे कॉम्प्लेक्स फॉर्म झालाय. आणि कोणता कलर फॉर्म झालाय? रेड कलर. आणि इथं काय आहे? मॅग्नेशियम आयन आणि EDTA H4Y आपण काय बघितलेलं? EDTA चे स्पेसिस बघितलेले, H3Y H4Y. आणि काय फॉर्म झाले? ब्ल्यू कलर फॉर्म होते. देन नेक्स्ट बघा, असे बघायचे आपल्याला. मागच्या पॉइंट मध्ये एक सोडियम बायकार्बोनेटचा आपण असे नाही बघितला, तोही आपण बघणार आहे. त्यामध्ये कोणते असे बघायचे आपल्याला? मॅग्नेशियम सल्फेट आणि कॅल्शियम ग्लुकोनेटचा आपल्याला असे बघायचे. कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन मधला आपला प्रेसिपिटेशन टायट्रेशन मध्ये सोडियम क्लोराइडचा एक असे राहिलाय, तोही आपण बघूया. आपण असे का करतो? त्या जो कंपाऊंड आहे त्याची पर्सेंटेज प्युरिटी आपण चेक करतो, म्हणजे तो सबस्टन्स किती प्युअर आहे, प्युअर आहे का नाही, तो प्रेझेन्स आहे का नाही, त्याची क्वांटिटी किती आहे, त्यासाठी आपण काय करतो? असे परफॉर्म करतो. एखाद्या कंपाऊंड तुम्हाला सांगितलं असे परफॉर्म करायला, म्हणजे आपण त्यामध्ये काय चेक करतो? त्याची प्युरिटी चेक करतोय, किती पर्सेंट तो कंपाऊंड प्युअर आहे. ओके, तर बघा, प्रिपरेशन ऑफ 0.05 मोलार डायसोडियम EDTA हे आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. 0.05 मोलार डायसोडियम EDTA.
dissolve 37.2 gram of disodium EDTA is sufficient water to produce 1000 ml. त्यामध्ये काय करायचं आपल्याला 1000 ml मध्ये 37.2 ग्रॅम EDTA काय करायचं डिसॉल्व करायचं आणि ते किती झालं कॉन्सन्ट्रेशन त्या सोल्युशनचं 0.05 मोलार डायसोडियम EDTA. and standardization बघा कशासोबत करायचंय pipette of 10 ml of 0.5 molar 0.05 molar calcium carbonate solution with sorry ह्यामध्ये काय करायचंय pipette out 10 ml of 0.05 molar calcium chloride solution into conical flask 10 ml pipette out करायचं calcium carbonate solution sorry calcium chloride and 5 ml of pH 10 buffer solution बफर सोल्युशन आपण कसं बनवणार आहे त्याचं काय असणार आहे मिक्सचर असणार आहे वीक ऍसिडचं मिक्सचर आणि त्याचा पीएच काय करायचं आपल्याला 10 ठेवायचा आहे 10 पीएच असणार आहे म्हणजे आपण पीएच कसं चेक करणार आहे पीएच पेपरने आपण त्याचा पीएच चेक करायचा म्हणजे तिथं रेंज दिलेली असते आपल्याला 10 मध्ये कोणता कलर येणार म्हणजे रेडचा ब्ल्यू होतो ब्ल्यू लिटमस रेड होतो तर काय करायचं आपल्याला 5 ml बफर सोल्युशन घ्यायचंय ऍड 2 to 3 drops of solo chrome black tea indicator 2 ते 3 ड्रॉप काय करायचं सोलो क्रोम ब्लॅक टी इंडिकेटर हा घ्यायचा आपल्याला अँड टायट्रेट विथ EDTA सोल्युशन अँड रिपीट टायट्रेशन कॉन्करंट व्हॅल्यू समजले सगळ्यांना EDTA चं टायट्रेशन आणि प्रिपरेशन आपल्याला कसं करायचंय खूप इझी आहे 0.05 मोलार डायसोडियम EDTA आपल्याला फर्स्ट प्रिपेअर करायचंय आणि नेक्स्ट स्टँडर्डायझेशन कशासोबत करायचंय कॅल्शियम क्लोराइड सोबत इंडिकेटर कोणता यूज करणार आपण सोलो क्रोम ब्लॅक टी इंडिकेटर नेक्स्ट बघा एस्टिमेशन ऑफ मॅग्नेशियम सल्फेट काय बघायचं आपल्याला म्हणजे आपल्याला थोडक्यात काय बघायचं असे बघायचे असे कसं परफॉर्म केलाय पे ॲक्युरेटली 0.3 ग्रॅम ऑफ अनहायड्रस मॅग्नेशियम सल्फेट 0.3 ग्रॅम काय करायचंय मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचंय डिझॉल्व इन 50 ml वॉटर 50 ml वॉटर मध्ये काय करायचं आपल्याला डिझॉल्व करायचं ऍड 10 ml pH 10 अमोनिया बफर 10 ml काय करायचं आपल्याला बफर सोल्युशन ऍड करायचं अमोनिया असतं बफर सोल्युशन ऍड करायचंय and 50 mg mixture of moderate black second and NaCl as an indicator. Moderate black second हा काय इंडिकेटर आहे moderate black second हा काय इंडिकेटर आहे and NaCl as an indicator किंवा सोडियम क्लोराइड as an indicator म्हणून आपण यूज करू शकतो and titrate with 0.05 molar disodium EDTA until solution becomes blue. आणि हे सगळं सोल्युशन बनवलं आपण ते कशासोबत टायट्रेट करायचंय 0.05 मोलार डायसोडियम EDTA सोबत आपल्याला काय करायचंय टायट्रेट करायचंय म्हणजे आपल्याला फर्स्ट काय करणार आपण सोल्युशन कोनिकल फ्लास्क मध्ये सोल्युशन घेणार आपण काय करणार 0.3 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट घेणार ते 50 ml वॉटर मध्ये डिझॉल्व करणार आणि ऍड 10 ml अमोनिया बफर 10 ml अमोनिया बफर सोल्युशन काय करणार आपण ऍड करणार
and moderate black second किंवा सोडियम क्लोराइड ऍज अ इंडिकेटर म्हणून आपण किती घेणार आपण ते 50 mg 50 mg मिक्सचर ऑफ moderate black second and NaCl. moderate black second आणि NaCl चे जे काय मिक्सचर असणार मिक्सचर बनवायचं आपल्याला आणि ते काय करायचंय ऍज अ इंडिकेटर म्हणून घ्यायचं आपल्याला किती घ्यायचंय 50 mg. each ml of 0.05 molar sodium EDTA until the solution becomes blue. आणि कलर लास्टला कलर कसा येणार आहे ब्ल्यू कलर येणार आहे. नेक्स्ट बघा each ml of 0.05 molar disodium EDTA is equivalent to 0.012-325 gram of magnesium sulfate. म्हणजे प्रत्येक 1 ml आपण घेणार आहे 0.05 मोलार डायसोडियम EDTA चा is equivalent to 0.012-325 gram of magnesium sulfate. तसे किती सोबत इक्विव्हॅलंट असणार आहे हा 0.012-325 ग्रॅम सोबत इक्विव्हॅलंट असणार आहे. आणि नेक्स्ट बघा आपण पर्सेंटेज प्युरिटी कशी काढणार आहे ह्याची percentage purity of magnesium sulfate is equal to volume of EDTA. म्हणजे आपण किती व्हॉल्यूम किती EDTA सोल्युशन घेणार आहे त्याचा व्हॉल्यूम into factor into 100 into molarity of EDTA actual. म्हणजे आपल्याला किती मोलॅरिटीचं सोल्युशन आहे EDTA ते घ्यायचंय into 100 करायचं त्याला and weight of and divided by weight of magnesium sulfate in gram. म्हणजे आपण किती ग्रॅम घेतलं 0.3 ग्रॅम घेतलंय इथं व्हॅल्यू काय करायचं आपल्याला पुट आउट करायचं and into molarity of EDTA expected. किती मोलारचं सोल्युशन आहे EDTA चं ते इथं घ्यायचंय आणि पर्सेंटेज प्युरिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं मॅग्नेशियम सल्फेट. यावरून काय होणार आपले किती वेट घेतले आपण किती ml मध्ये सोल्युशन मध्ये आपण प्रिपेअर केले ते सोल्युशन आणि त्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेटची किती पर्सेंटेज प्युरिटी आहे म्हणजे किती प्युअर आहे तो कंपाऊंड ते आपल्याला चेक करायचं. Then next second बघा estimation of calcium gluconate injection. कॅल्शियम ग्लुकोनेटचे इंजेक्शन आपल्याला कसं प्रिपेअर करायचं बघा. कॅल्शियम ग्लुकोनेट इंजेक्शन contains quantity of calcium equivalent to not less than 8.5% and not more than 9.4% of stated amount of calcium gluconate. त्याची क्वांटिटी कशी घ्यायची आहे नॉट लेस दॅन 0.8% म्हणजे 0.8% पेक्षा कमी नसायला पाहिजे आणि 9.4% पेक्षा जास्तही नसायला पाहिजे अशा आपल्याला अमाउंट घ्यायचे कॅल्शियम ग्लुकोनेटची. and assay of calcium gluconate is performed by the substitution reaction or replacement titration. हे असे आपण कोणत्या टायट्रेशन द्वारे परफॉर्म करणार रिप्लेसमेंट किंवा सबस्टिट्यूशन रिएक्शन टायट्रेशन द्वारे आपण असे परफॉर्म करणार. प्रोसिजर बघा काय सांगितले to an accurately measured volume equivalent to 0.5 gram of calcium gluconate. आपल्याला काय करायचंय 0.5 ग्रॅम कॅल्शियम ग्लुकोनेट घ्यायचंय. किती मध्ये घ्यायचंय ऍड 50 ml वॉटर 50 ml वॉटर मध्ये घ्यायचंय
Then next add 5 ml of 0.5 molar magnesium sulfate. 0.05 मोलर काय करायचं आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे आणि 10 ml ऑफ स्ट्रॉंग अमोनिया सोल्युशन. 10 ml काय करायचंय अमोनिया सोल्युशन घ्यायचं. ते कसं घ्यायचं स्ट्रॉंग घ्यायचंय स्ट्रॉंग अमोनिया सोल्युशन म्हणजे एकदम प्युअर म्हणजे डायल्यूट केलेलं नसावं. आणि ते किती सोबत टायट्रेट करायचं टायट्रेट विथ 0.05 मोलर डायसोडियम इरिटेट using moderate black second mixture as indicator. Moderate black second काय करायचं आपल्याला इंडिकेटर यूज करायचं टायट्रेशन करताना. From the volume of 0.05 molar disodium EDTA required, subtract the volume of magnesium sulfate solution added. काय करायचंय नेक्स्ट हॅलो समजतंय का सगळ्यांना? समजतंय का नाही सगळ्यांना? समजते मॅम. ओके तुम्हाला एकट्यांना समजतंय का बाकीच्यांना समजतंय का? मॅम जास्त होईल फास्ट. आधीच समजलं नाही का तुम्हाला? समजलं मॅम. ओके तर बघा एक दोन हे दोन असे बघितले आपण. कोणते कोणते बघितले मॅग्नेशियम सल्फेट आणि कॅल्शियम ग्लुकोनेट सर. नेक्स्ट लेक्चरला आपण ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस बघूया. तर बघा थोडं ओव्हरलुक करूया काय काय बघितलं आपण. त्यामध्ये काय बघितलं कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन मध्ये चिलेट मीन्स म्हणजे काय चिलेटिंग एजंट म्हणजे काय चिलेटचा इफेक्ट आणि त्या मल्टीडेंटेड चिलेटिंग एजंटचे आपण चिलेटचे टाईप बघितले. सॉरी लिगेंडचे टाईप बघितले आपण मल्टीडेंटेड मोनोडेंटेड टेट्राडेंटेड पेंटाडेंटेड. ओके ऍडव्हान्टेजेस बघितले मल्टीडेंटेडचे. नेक्स्ट EDTA म्हणजे काय बघितलं EDTA काय चिलेटिंग एजंट आहे हा कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन मधला. देन EDTA च्या स्पेसिस बघितल्या H4Y H3Y. देन नेक्स्ट कॉम्प्लेक्स आपण बघितलं EDTA चं मेटल आयन सोबत कॉम्प्लेक्स फॉर्म होणार ते बघितलं. देन नेक्स्ट फॉर्मेशन ऑफ कॉन्स्टंट इक्विलिब्रियम स्टॅबिलिटी कॉन्स्टंट चेक बघितलं. त्यामध्ये काय होते मेटल आयन आणि लिगेंडची रिएक्शन होते. मेटल आयनची रिएक्शन कशासोबत होते लिगेंड सोबत रिएक्शन होते आणि काय फॉर्म होते फॉर्मेशन ऑफ कॉन्स्टंट स्टॅबिलिटी कॉन्स्टंट. इथे दिले KF म्हणजे काय स्टॅबिलिटी कॉन्स्टंट. Then next conditional formation constant. Then next pH control म्हणजे टायट्रेशन मध्ये pH कंट्रोल कसा केला जातो किंवा किती pH ची गरज आहे मिनिमम pH इज नीडेड. देन ऑक्झिलरी कॉम्प्लेक्सिंग एजंट बघितलं आपण. देन नेक्स्ट EDTA टायट्रेशन मध्ये कोणते इंडिकेटर यूज करतात बघितलं आपण. कोणता इंडिकेटर यूज करतोय युरिक्रोम ब्लॅक टी इंडिकेटर आणि त्याचं नेचर कसं असते वीक ऍसिड. देन नेक्स्ट EDTA चे टाइप बघितले डायरेक्ट टायट्रेशन बॅक टायट्रेशन रिप्लेसमेंट डिस्प्लेसमेंट अल्कलिमेट्री आणि
इनडायरेक्ट टायट्रेशन. डायरेक्ट टायट्रेशन मध्ये काय सांगितलं आपण, जे काय मेटल स्टँडर्ड EDTA सोल्युशन आहे ते कशासोबत टायट्रेट करणार आहे, मेटल आयन सोबत. त्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आपल्याला, मेटल आयन सोल्युशन आहे आणि स्टँडर्ड सोल्युशन ऑफ EDT आहे डायरेक्ट टायट्रेशन मध्ये. देन बॅक टायट्रेशन मध्ये काय सांगितलं, तो जो काय टायट्रेट करतो आपण ते सोल्युशन काय होते, सेकंड मेटल आयन सोबत रिएक्ट होते आणि काय होते, कॉम्प्लेक्स फॉर्म होतोय. कॉम्प्लेक्स कधी फॉर्म होतोय, जेव्हा तो सेकंड मेटल आयन सोबत रिएक्ट होईल किंवा बाइंड होईल तेव्हा काय होते, कॉम्प्लेक्स फॉर्म होते बॅक टायट्रेशन मध्ये. देन थर्ड डिस्प्लेसमेंट टायट्रेशन. डिस्प्लेसमेंट टायट्रेशन मध्ये काय सांगितलं, जो काही मेटल आहे, आता सिल्वर किंवा मॅग्नेशियम हा जो काही मेटल आहे तो काय करतो, एखाद्या दुसऱ्या मेटलला रिप्लेस करतो. ओके, आणि काय फॉर्म होते, कॉम्प्लेक्स फॉर्म होतो. आणि इनडायरेक्ट टायट्रेशन मध्ये काय बघितलं आपण, तर anion फर्स्ट प्रेसिपिटेटेड ऑफ मेटल कॅटायन. त्यामध्ये काय सांगितले, जो काय anion आणि कॅटायन मध्ये जी काय रिएक्शन होईल आणि जो काय प्रेसिपिटेट फॉर्म होईल तो काय करायचा आपल्याला, जे काय आपण स्टँडर्ड EDTA सोल्युशन बनवलंय त्याच्यासोबत काय करायचं आपल्याला, बॉईल करायचं आहे. आणि त्यानंतर तो बॉईल केल्यानंतर काय फॉर्म होणार आहे, मेटलचं कॉम्प्लेक्स फॉर्म होणार, मेटल कॉम्प्लेक्स फॉर्म होणार. ओके, इनडायरेक्ट टायट्रेशन. देन नेक्स्ट बघा, ऍप्लिकेशन आपण बघितले. ऍप्लिकेशन मध्ये काय बघितलं आपण, कॅल्शियम हार्डनेस ऑफ वॉटर. त्यामध्ये काय असते, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयन असते आणि ते काय करायचे आपल्याला, EDTA सोबत टायट्रेट करून आपल्याला डिटरमाइन करायचे. आणि कोणता इंडिकेटर यूज करायचा आहे, इरिक्रोम ब्लॅक टी. इरिक्रोम ब्लॅक टी इंडिकेटर यूज करून आपल्याला काय करायचे, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयन जे काही मेटल आहेत ते काय करायचे आपल्याला डिटरमाइन करायचे. ते नेक्स्ट मास्किंग अँड डिमास्किंग एजंट. मास्किंग एजंट म्हणजे काय सांगितलं, मास्किंग एजंट प्रोटेक्ट सम कंपोनंट, म्हणजे जे काय हा रिएजंट आहे. मास्किंग एजंट हा काय रिएजंट आहे, तो काय करतो, एनालाइटचा जो कंपोनंट आहे एनालाइटच्या कंपोनंटला काय करतो, प्रोटेक्ट करतो. कशापासून प्रोटेक्ट करतो, रिएक्शन सोबत. हा, EDTA सोबत रिएक्शन होण्यापासून काय करतो, प्रोटेक्ट करतो. मास्किंग एजंट प्रिव्हेंट वन एलिमेंट फ्रॉम इंटरफेरिंग द एनालिसिस ऑफ अनदर एलिमेंट. ओके, देन नेक्स्ट demasking agent, reagent release of the metal ion from the masking agent. हा पण एक रिएजंट आहे. demasking agent काय आहे, इज अ रिएजंट, मेटल आयन रिलीज करतो फ्रॉम द मास्किंग एजंट. त्याचे एक्झाम्पल बघितलेलं आपण, मॅग्नेशियम आयन आणि इंडिकेटरचा रेड कलर येतो. ते नेक्स्ट मेटल आयन मेटल आयन आणि EDTA चे रिएक्शन बघितलेलं, तो काय कसा कोणता कलर फॉर्म होतो, ब्ल्यू कलर फॉर्म होतो. अँड देन नेक्स्ट काय बघितलेलं आपण, मॅग्नेशियम सल्फेट आणि कॅल्शियम ग्लुकोनेटचं सोल्युशन. म्हणजे आपण आधी फर्स्ट युनिट मध्ये आपण बघितलं प्रिपरेशन, स्टँडर्डायझेशन कसे बनवायचे. तुम्हाला फर्स्ट अनालिसिसला असंच आहे सेम, म्हणजे त्यामध्ये सेम तसंच करायचं आपल्याला. मोलार सोल्युशन बनवायचे, देन ते कशासोबत टायट्रेट करायचं ते बघितलं आपण. स्टँडर्डायझेशन कशासोबत करायचं आपल्याला, ह्यामध्ये EDTA डायसोडियम EDTA कशासोबत टायट्रेट करायचं आपल्याला, कॅल्शियम क्लोराइड सोबत. ओके,
दे नेक्स्ट बघा मॅग्नेशियम सल्फेटचं आपण कसं असे कसा केला मॅग्नेशियम सल्फेट असे का करतो आपण वाय असे परफॉर्म प्युरिटी. प्युअर चेक करण्यासाठी त्याची क्वांटिटी किती आहे ते पाहण्यासाठी. ओके ओके गुड. तर आपण काय करतो पर्सेंटेज प्युरिटी चेक करण्यासाठी म्हणजे तो कंपाऊंड किती प्युअर आहे त्यासाठी आपण काय करतो असे परफॉर्म करतो. तर बघा आपण हे बघितलं मॅग्नेशियम सल्फेटचं कसं परफॉर्म करतो 0.3 ग्रॅम घेऊन 50 ml वॉटर. हे तुम्ही शॉर्ट मध्ये पण लिहून घेऊ शकता. एरो टाइप मध्ये तुम्ही काय करा शॉर्ट मध्ये प्रोसिजर लिहून घ्या. मी हँड रिटन नोट्स मध्ये पण देईन तुम्हाला प्रोसिजर डिटेल मध्ये असेल हीच प्रोसिजर असेल सेम. ते नेक्स्ट सेकंड बघितलं आपलं कॅल्शियम ग्लुकोनेट इंजेक्शन कसं प्रिपेअर करायचं हे लक्षात ठेवा. आपण हे कशासोबत कोणत्या टायट्रेशन द्वारे करणार आहे कॅल्शियम ग्लुकोनेट रिप्लेसमेंट आणि सबस्टिट्यूशन टायट्रेशन द्वारे आपण हे असे परफॉर्म करणार आहे कॅल्शियम ग्लुकोनेटचा. देन नेक्स्ट प्रोसिजर बघितली आपण यामध्ये कोणतं इंडिकेटर यूज केला आपण मॉडरेट ब्लॅक सेकंड मिक्सचर ऍज अ इंडिकेटर म्हणजे जे काय मॉडरेट ब्लॅक सेकंडचं मिक्सचर असणारा जो काही इंडिकेटर आहे तो आपण इथं यूज केला. आणि अमोनिया सोल्युशन कसं केलं आपण स्ट्रॉंग अमोनिया सोल्युशन यूज केलंय. ओके नेक्स्ट लेक्चरला आपण ग्रॅव्हिमेट्रिक मेथड बघूया. थर्ड पॉइंट आहे त्यातला म्हणजे आपला युनिट सेकंड थर्ड मधील थर्ड पॉइंट आहे ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. आणि जो काय आपला राहिलाय सोडियम क्लोराईडचा असे बघायचा आहे ते आपण नेक्स्ट लेक्चर बघूया. मॅडम हा क्लासरूमला नोट्स शेअर करा ना आतापर्यंत झालेलं. हो करते.